बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. जिल्हा माता व बालसंगोपन जी काही इमारत आहे ही इमारत गेल्या 5-6 वर्षापासून बीड जिल्हा रुग्णालयाच्या या परिसरात उभा राहतीये. त्याचं कामही मोठ्या प्रमाणावर मध्यंतरी झालं, मात्र ते काम पुन्हा पुन्हा तेच काम झालं सुद्धा पाहायला मिळालंय. सांगायचं म्हटलं आणि बीड जिल्हा रुग्णालयाच्या या इमारतीचा उत्तम कामाचा नमुना बघायचा म्हटलं तर जी काही ही पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या सुद्धा या अगोदर काळ्या होत्या. त्यानंतर बीड जिल्ह्याचे दिवंगत पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या पायऱ्या सूचनेनुसार बदलल्या गेल्या. तसंच काम या इमारतीचं पाहिलं गेलं तर यापूर्वी या इमारतीमध्ये फायर ऑडिटचं काम होतं, ते देखील निकृष्ट दर्जा झालं होतं. वायरिंग असेल ती सुद्धा निकृष्ट दर्जा झाली होती. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जी काही या बिल्डिंगच्या अनुषंगानं जी काही यंत्रसामग्री आहे, साहित्य आहे, याच्यात सुद्धा मोठा भ्रष्टाचार झालेला पाहायला मिळाला. अनेक कामं अर्धवट राहिलीत. जी कोणी इंजिनियर असतील, गुत्तेदार असतील, संबंधित ठेकेदार आहेत आणि त्यांच्या हाताखालचे काम करणारे जे काही इथं रोज पडून होते, या कामाचं देखरेख करणारे जे काही लोक होते त्यांचं सुद्धा दुर्लक्ष राहिलं आणि त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक काही गोष्टीमध्ये काम अर्धवट ठेवलं. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मागच्या 15 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी या परिसरात येत प्रत्येक गोष्टीची बारकाईने पाहणी केली. कारण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या इमारतीला लाखो रुपयाचा निधी देण्यात आला आहे. निधी कशासाठी देण्यात आला आहे तर ते काही छोट्या मोठ्या साहित्य असेल, फर्निचर असेल, त्याचबरोबर कपाट असतील, त्याचबरोबर फॅन असतील, त्याचबरोबर जे काही पडदे असतील, छोट्या मोठ्या सर्व गोष्टी नव्या आणि चांगल्या दर्जाच्या घ्याव्यात अशी या इमारतीच्या माध्यमातून एक उभारणी व्हावी याच दृष्टिकोनातून मोठमोठे टेंडर करत यंत्रसामग्री खरेदी केली. मात्र त्यासुद्धा भ्रष्टाचाराला पाहायला मिळाला. आता या इमारतीमध्ये बांधकाम करणाऱ्यानं केलं, नंतर ते चुकीच्या पद्धतीनं केले म्हणून अनेकांनी ते बांधकाम फोडण्यात आलं. ते बांधकाम पुन्हा पुन्हा फोडल्यामुळं या ठिकाणची पाईपलाईन असेल, त्या ठिकाणची वायरिंग असेल, त्या ठिकाणचा परिसर असेल, त्या ठिकाणची फरशी असेल, त्या ठिकाणचा संपूर्ण कलरिंग असेल, हे पुन्हा पुन्हा आता करावं लागतंय. कारण या ठिकाणी आता 1 तारखेला या इमारतीचं उद्घाटन होईल. उद्घाटन झाल्यानंतर या इमारतीमध्ये खऱ्या अर्थानं रुग्णांना, मातांना, बालकांना या इमारतीच्या माध्यमातून रुग्णसेवा मिळणार आहे. मात्र संबंधित या इमारतीच्या बाबतीत पाहिलं गेलं तर एक काम पुन्हा पुन्हा झालेलं सुद्धा पाहायला मिळते. माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर आता एक दाखवण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न करणार आहे. जी काही ही इमारत आहे, इमारत अक्षरशः मोठ्या प्रमाणावर बनलेली आहे. ही जे काही पायऱ्या आहेत या अगोदर काळ्या पायऱ्या होत्या, ह्या पायऱ्या संपूर्ण बदलून आता ह्या ठिकाणी जी काही कडपा आहेत हे कडपे अशा पद्धतीने टाकण्यात आलेत. म्हणजे याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणावर डबल झालंय. आता हे पाहिलं गेलं ते या ठिकाणचं काम बघितलं तर पुन्हा एकदा सुरू आहे. कारण या अगोदर काम या ठिकाणी झालं होतं, त्याच्यावरच आता पुन्हा काम केलं जात आहे. म्हणजे निव्वळ शासनाचा पैसा फुकट जातोय अशीच परिस्थिती पाहायला मिळते. कारण या इमारतीच्या बाबतीमध्ये तसंच झालंय. एक काम पुन्हा पुन्हा झालंय. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन या ठिकाणी आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून यांनी देखील या ठिकाणी पाहणी केली होती. मात्र या ठिकाणी काही पाहायला मिळतंय ते या अगोदरचा जुना या ठिकाणी गट्टू टाकण्यात आलेत आणि त्याच गट्टूवर आता पुन्हा एकदा नव्याने गट्टू बसवले जात आहेत. मग या अगोदर जे गुत्तेदार होता त्यांनी कामाचा दर्जा, कामाची क्वालिटी ही व्यवस्थित केली नव्हती का? जर केली असेल तर संबंधित जे काही अधिकारी असतील, जिल्हा शल्य चिकित्सक तात्कालीन असतील, त्यांचं दुर्लक्ष होतं का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण या इमारतीला दिला जाणारा लाईटचा सप्लाय जे आहे तो सुद्धा अनेक वेळा खंडित होत होता. त्याची जी पार्किंग जी आहे, तिची काही वायरिंग आहे ती सुद्धा व्यवस्थित झाली नसल्यानं या ठिकाणी वारंवार या ठिकाणी या इमारतीच्या लाईटच्या फॉल्टमध्ये सारखा बदल होतोय, बिघाड होतोय. आता पुन्हा एकदा ह्या नव्यानं काम होतंय. या ठिकाणी जुनं काम परत त्याच कामावर नवं काम, म्हणजे शासनाचा पैसा पुन्हा एकदा पाण्यात जाताना पाहायला मिळतोय. शासनाचा म्हणण्यापेक्षा सर्वसामान्यांचा पैसा. याला नेमकं जबाबदार कोण? जिल्हा शल्य चिकित्सक यांचं याकडं गांभीर्यानं लक्ष असलं
तरी संबंधित गुत्तेदारांनी मात्र यापूर्वी सर्व काही अलबेल केलेलं आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार केला आहे. या कामात, या इमारतीच्या कामात अनेक पैसे खाऊन सगळ्यांनीच ढेकर दिलेला आहे. मात्र या सर्वांवर आता कारवाई होणार का, हाच खरा प्रश्न आहे. कारण या इमारतीच्या संदर्भामध्ये जे कोणी गुत्तेदार असतील, इंजिनियर असतील, ठेकेदार असतील, ज्यांनी साहित्य खरेदी केले, त्या खरेदीच्या अनुषंगानं आता सदस्यीय समिती स्थापन केली आहे, जेणेकरून या इमारतीमध्ये नवं साहित्य आलंय का, ते किती आलंय, ते कोणी आणलंय आणि त्याचा उपयोग आता नेमका कसा होणार आहे हे पाहण्यासाठी या इमारतीमध्ये, या कामामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक यांनी एक समिती स्थापन केली. त्या समितीच्या माध्यमातून आता या संपूर्ण खरेदीची पाहणी केली जाणार आहे.